Hi, my name is Samiksha and welcome to the channel that is. By the way, I am first year nursing student in Nagpur and today I'll tell you how to prepare for a MHBS nursing CET after your 12th. Firstly, ask yourself की तुम्हाला खरंच BSc नर्सिंग करायची आहे कारण CET मध्ये तुक्के मारून तर अजिबात चांगलं कॉलेज मिळणार नाही. When I told my friends and relatives की मी BSc नर्सिंग करणार आहे, the very first question I faced, पैसा खूप लागणार, which is true. But if you belong from a reserve category then okay, कारण तुम्हाला स्कॉलरशिप मिळते. बट अगेन प्रायव्हेट नर्सिंग कॉलेजची फी पर इयर 1,00,000च्या पेक्षा जास्तीच असते. सो उरलेली पैसे तुम्हाला स्वतः भरावे. आणि मग कधी कधी विचार पण येतो की नर्सिंग कॉलेजचं बर्डन पडत आहे फॅमिलीवर, बिकॉज आय बिलॉंग फ्रॉम अ व्हेरी मिडल क्लास फॅमिली. ऑफकोर्स बरेच जण म्हणतील की MHBSc नर्सिंग CETची एक्झाम खूप इझी असते, 12वीचेच बेसिकवर क्वेश्चन येतात, 12वीचाच सिलेबस असतो. पण तसं काही नसतं. दरवर्षी प्रत्येक वर्षी डिफिकल्टी लेवल वाढवला जातो. नाव द क्वेश्चन इज प्रिपेअर फ्रॉम वेअर. ऑफकोर्स यूट्यूब जिथं फ्री लेक्चर केले जातात, इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितले जातात, PYQ सांगितले जातात, प्रोबेबल क्वेश्चन सांगितले जातात, नोट कसे बनवायचे ते पण सांगितले जातात आणि पुन्हा बरं. सो हाऊ टू स्टडी, लेक्चर करायचं, नोट्स बनवायचं आणि त्याच दिवशी रिव्हिजन करायचं. बऱ्याचदा असं होतं की आपण रिव्हिजन नंतर उद्या करतो किंवा परवा करतो म्हणून सोडून देतो, विच इज नॉर्मल. माझ्यासोबत पण झालं आहे. कारण प्रत्येक लेक्चर हाफ होर किंवा 1 होरचं असतं, जिथं आपल्याला नोट्स बनवायला मधामध्ये पॉज करावं लागतं, विच टेक डबल टाईम. सो आपल्याला तेवढी एनर्जी उरत नाही की आपण त्याच दिवशी लेक्चर करू, त्याच दिवशी नोट्स बनवू आणि त्याच दिवशी रिव्हिजन करू. पण द फंडा इज त्याच दिवशी रिव्हिजन करायचं असतं, तेव्हाच कॉन्सेप्ट बरोबर समजला जातो. अँड इफ यू आर truly serious for this exam then I will suggest you go for a crash course. कारण जेव्हा ते चार्ज करत आहेत तेव्हा काही एक्स्ट्रा इम्पॉर्टंटच शिकवतील ना. सो पण जेन्युअनली मी क्रॅश कोर्स नाही घेतला होता कारण CET माझं. नेक्स्ट टॉपिक इज बुक सजेशन. तसं तर भरपूर सारे बुक्स आहेत बट आय विल सजेस्ट यू फॉर, कारण मोस्ट ऑफ दी क्वेश्चन इथूनच आले होते, म्हणजे एक्झॅक्ट क्वेश्चन पॅटर्न इथून समजतो. आणि बुकची लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा. मी इझी करून सांगते. लेक्चर्स, नोट्स, रिव्हिजन, क्वेश्चन प्रॅक्टिस, बस एवढं पुरेसं. आणि जर कोणी म्हणत असेल की एक्झाम दिलं बस खतम फ्री, नो, यू हॅव टू फेस काउन्सिलिंग स्ट्रगल. आता नर्सिंगमध्ये किती स्ट्रगल आहे हे तर मला माहिती नाही, मी हळूहळू शिकणार आहे. आणि तुम्हाला पण जर या जर्नीचा पार्ट बनायचं असेल तर